मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी बिलकुल पण सेलिब्रेट नाही करू शकले ना, काही गिफ्ट देऊ शकले. तर माझा असा विचार आहे ना, आता मम्मी पप्पांसाठी काहीतरी घेऊ म्हणून. मला एक ठिकाणी काम आहे, जायचं आहे. चलतोय का? हां, तर तयारच राहतो. याला काय कोणते घ्यायचे तुला? म्हणजे ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे वाटतं. नाही का? तुमच्याच आहे त्यामुळे तेच गिफ्ट द्यायचंय तुम्हाला. बघा मी पोहोचलो आता रेल्वे स्टेशनवर. असं वाटतंय ना मी पण गावालाच चाललेलं आहे, पण मी नाही चालला यार. मार खाऊन आलाय माझ्या हातून. बाय बाय. नंतर पाहिजे रे मी. अरे तू काय पाहिजे मला? जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, आज आहे 13 डिसेंबर आणि परवा कथेचा होता शेवटचा दिवस. आता तर खूप बोर होतं आहे यार. कथेमध्ये ना खूप छान वाटायचं. ते 3 तास कथे ते, आणि नंतर कथेनंतर जे असायचे ना बाकी उरलेले रात्री 2 वाजेपर्यंत, मग तिथे एकदम जास्तच मजा यायची. आणि गाईस, या 7 डिसेंबरला मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती, ज्या दिवशी ना आम्ही ब्लँकेट जी होती ना ती दान दिली होती. तिथे ना खूप लोक असे होते ज्यांनी ब्लँकेट घरून आणली नाही होती. बिना ब्लँकेटची जे जिथे झोपत होते त्यांना आम्ही तिथे ब्लँकेट दिली होती. पण आम्ही ना घरी मम्मी पप्पांचा बड्डे बिलकुल पण मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी बिलकुल पण सेलिब्रेट नाही करू शकले ना, काही गिफ्ट देऊ शकले. तर माझा असा विचार आहे ना, आता मम्मी पप्पांसाठी काहीतरी घेऊ म्हणून. आणि आज रात्री मम्मी पप्पा आणि वेद चाललेले सुरतला, बिकॉज एका ठिकाणी लग्न आहे ना आमच्याच फॅमिलीमध्ये. तर मम्मी पप्पा तिथे चाललेले, मी तर इथेच राहणार जळगावला. तर म्हटलं मम्मी पप्पांसाठी काही घेऊ म्हटलं. आता तर माझ्या डोक्यात विचार आहे की शूज वगैरे काही घेऊ म्हटलं दोघींसाठी, मम्मी पप्पांसाठी. त्याचा आता विचार चालू आहे. आता जातो मग घ्यायला, बघतो. त्याआधी ना गाईस, वेदला स्कूलमध्ये घ्यायला जायचं आहे आज. तर चला त्याला घेऊन येऊ. त्यानंतर मी वेदला घेऊन जाईल मम्मी पप्पांसाठी काहीतरी घ्यायला, बिकॉज तो सोबत राहील ना तर बरं राहील. माझ्यासोबत कोणीच नाही आहे, मी एकटा आहे. तर म्हटलं त्यालाच घेऊन जाऊ. तर गाईस, मी पोहोचलो आता वेदला घ्यायला. आता वेदची वाट बघू. नाही दिसला का? आता दिसला? कुठे होता तू केव्हाचा? अरे मी फिरत होता, मला आता दिसला. हो का? तुला काय वाटतं? गाईस, तर मी आता ना वेदला घेऊन निघालेला आहे. मी तिथून निघाला, तिथे ना एवढं गरम होत होता. वरतून मी जॅकेट घातलेलं आहे. तर वेदला सांगतो, दादू आता चलते का माझ्यासोबत तयारी करून? मला एक ठिकाणी काम आहे, जायचं आहे. चलतोय का? हां, तर तयारच राहतो. याला काय फक्त आहे ना, याला आहे ना घराच्या बाहेर कसं निघायचं तेच पडलेली असते तुला. चलतोय का? खरंच सांग ना. तू चलायचं काम कर फक्त. चलतोय? ठीक आहे, चला गाईस, आता घरी जातो. मग याला घेऊन जातो तिथे जिथे जायचं आहे तिथे. तर गाईस, मी वेदला घेऊन घरी आलेला आहे आता. आणि बघा मम्मी किती दिवसानंतर ब्लॉगमध्ये दिसते. केव्हाचे ते आपले शिवमहापुराण कथेचे ब्लॉग सुरू होते. आणि वेद पण आहे आता सोबत. वेदला मी घेऊन चाललेला आहे. आम्ही येतं का बाहेर जाऊन या. मम्मी थांबतच नाही, कुठे चाललं? जाऊन या. माहिती आहे मला कुठे जातोय. कुठे जातोय? त्याच्या ठिकाणीच जातोय. तिकडे जाऊन काय करू आता? मग कुठे चालतात? तिकडे काय आता? मग तिकडे कोणीच नाही असणार. तिकडे सगळे घरी चालले गेले आता आपापल्या. चला गाईस, मी वेदला घेऊन पोहोचलेलो आहे आता एका शॉपमध्ये. आणि कुठे जातोय दादू, तुला माहिती पडलं? शूज घ्यायला. हां, त्याच दुकानासमोर गाडी थांबवली ना, तर याला लगेच माहिती पडलं. मला माहिती होतं, पण मला वाटलं तू ऑनलाईन मागवले असतील. हां, ओ भाई हे रे. तर कोणते घेतोय? ॲडिडास घेतोय, पुमा घेतोय, कॅम्पस आहे पप्पांकडे. तर बघू आता. चला, इथे शूजचं शॉप आहे. इथे हे पण आहे मस्त. हे अभिबास आहे, ॲडिडास नाही, अभिबास आहे. दादू तुला काय द्यायचं आहे? नाईकी बोल ना, काय केली हो ना तर नाईकी नाही. एवढा लाड नाही. गाईस, तर मम्मीसाठी मला 2 कलर आवडले होते. एक हा आहे आणि दुसरा म्हणजे सिमिलर आहे, फक्त त्याच्यावरचा जो कलर आहे तो थोडा वेगवेगळा आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता आवडतो यामध्ये. जर तुम्ही लेडीज असतील तर, आणि तुम्हाला जर शूज आवडत असेल तर, म्हणजे लेडीज ब्लॉग बघत असतील तर त्यांच्यासाठी, त्यांना कोणता कलर आवडेल म्हणून. तसं मला तर आहे ना हा आवडतो आहे, आणि वेदला हा आवडला. तुला घ्यायचा मग घेतो तू? मी आता घेऊन देतो. नाही, मी आता हा घेऊन देतो तुला. बोल घ्यायचा तुला? गाईस, तर हा शूज आहे ना मला आवडलेला आहे आणि मी हा घेतो शूज. पण आहे ना एवढे पप्पांसाठी दाखवलं त्यांनी ॲडिडास, रिबॉकचे वगैरे, पण आहे ना याच्यातनं मला एक पण नाही आवडला यार. कलरमध्ये पण आहे आणि तेवढे कम्फर्ट पण मला जेवढे वाटत नाही एवढा
कॅम्पसमध्ये वाटतं. तर म्हटलं पप्पांसाठी काही फॅशनेबल शूज घेऊ असे. स्पोर्ट शूज तर पप्पांकडे आहे, तर असं काही फॅशनेबल नायकी एअरचे बघू आपण, कुठे जरी भेटले ना तर तिथून घेऊ. गाईज तर फायनली मम्मीसाठी एक कॅम्पसचा शूज घेतलेला आहे. आता पप्पांसाठी घ्यायचं. दादू क्रॉक्स घ्यायचे का पप्पांना? शूज क्रॉक्स नाही तर शूज बघू. जर पप्पांना शूज घेऊ यार, चल शूज घ्यायची इच्छा आहे, चल शूज घेऊन घेऊ. तर काय आता आम्ही आलो दुसऱ्या शॉपमध्ये, तर इकडे असे व्हरायटी खूप सारी. तर बघा इथे अशा व्हरायटीज आहे काही. मी विचार करते पप्पांना हे बिना लेसवाले घेऊ की ये लेसवाले घेऊ, तस कन्फ्यूज आहे. बिना लेसवाले घे, पप्पा डेली यूजला पण घालू शकता बिना लेसवाले. हां ते पण आहे. फायनली ना पप्पांसाठी सुद्धा घेतलेले शूज आणि मम्मीसाठी पण घेतलेले. पप्पांसाठी विदाऊट लेसचे घेतलेले, पप्पांकडे ऑलरेडी आहे ना लेसवाले, तर विदाऊट लेसचे आता पप्पांसाठी घेतलेले. चला आता जाऊ घरी आणि देऊ, मग मम्मीला देऊ आधी सरप्राईज, मग पप्पांना देऊ. यांचा नको वास घेऊ, त्यांचा वास घेते नवीन. मला नाही माहीत गाईस काय होणार आहे, मम्मी काय बोलेल. काय आणलंय? काय आणलं? कुठे गेले, कुठे होते तुम्ही? आम्ही केक घ्यायला असंच. शूज दिसत आहे आणि तो घ्यायचा शूजच आहे. मग तुला काय वाटतं काय त्याच्यात? शूजच आहे. मग कोणते घ्यायचे तुला? म्हणजे अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे वाटतं. नाही का, ते असंच गिफ्ट आहे ते. नाही कोणते घ्यायचे तुला? पांढऱ्या ह्याच्यातले का त्या ह्याच्यातले ते सांग. कोणतेच नको, तुमच्या दोघांचे असतील. आमच्या दोघांचे आहे, आमच्याकडे भेटलेले. पप्पांचे आणि तुझेच असतील असं वाटतंय मला. दादू का बरं गेली? तू घे ना, तू सांगा तुला कोणते पाहिजे त्या दोघी पिशवींमधले. नाही रे, ते माझ्या इथं नसेलच. तू सांग ना का, सांगतो सही तुझे काय नसतील. हा बरोबर पिशवीला हात लावलेला आहे. तरी पण तुझे नाही. कॅम्पस चालू होतं सकाळी. किती चालू रे हे. तू ते बघ ना किती भारी ते. तेच ना मग. हा ना, ते भारी बघ ना तू कितीचे काय. अरे हात कापला जाईल तुझा. हा कापला गेला हात. आवडले का? कोणाचे हे? दादूचे. मी घालणार आहे पिंक कलर. आवडले तुला ते सांग ना. आवडले ना. कसे छान आहे. घालून बघ, तुला होता का? आता चालले ना तुम्ही सुरतला? घाला मग. हा घाला. होत आहे बरोबर. बरोबर आहे. थोडे मोठेच आहे रे, इतके मोठे आहे ते. मोठे तुझी हाईट वाढेल ना अजून. हा काही पण. चालून पा. अरे मोठे वाटतंय हे. अरे मोठे. मी बरोबर बोलला होता 7 नंबर. मी बोलला 7 नंबर, तू 8 नंबर करत होता. माझ्या पायाला पण खूप मोठे दिसत आहे ते. पप्पांचे नाही तू राहू दे ना, ते का बरं बघते भेटले ना तुला. पप्पांचे का बरं भेटले तुला तुझे, आणि मम्मीने पप्पांचे हात पण लावला, तिथेच राहू दिले. तुम्ही दूर राहा. बिना असे पाहिजे. अशी आणू. असं नाहीये, असे लेसवाले नाही माझ्याकडे. लेसवाले राहू दे, तू उलट तुझ्याकडे लेसवाले नाही आहे. हे बघ हे किती छान वाटतंय असे. हे पण. तर काय 7 वाजलेले रात्रीचे 7:45 आणि ना मम्मी पप्पा चाललेले आता सुरतला. आणि आता झालेला आहे टाइम यांच्या ट्रेनचा. 8 वाजता आहे ट्रेन. आणि मी माझं कसं करू ग मग? 2 दिवसाचं जेवण वगैरे. बेबी आहे. शूज तुमचेच आहे, त्यामुळे तेच गिफ्ट द्यायचंय तुम्हाला. बघा पटकन आता. कशाबद्दल? असंच माझ्याकडून मला पण आणलेले नाही. तू कोणते घालून जाते आता? तेच का? साधेच घालते. ते घालून गेले असते नाही तर. नाही रे, का फिरायला थोडी चाललोय, लग्नाला चाललोय. मला आणले. छान आहे ना, एकदम भारी ते. पण आता उशीर होतोय तर लवकर करताय. घालून पाहिला असता. घालून जाताय का हे? नाही रे, बरोबर आहे. थोडं दिलं बरोबर. बरोबर आहे. चला नंतर ठेवत बसेल तू आल्यावर. मऊ आहे का? म्हणून आहे ना, मी कोणतेही शूज जर आता घेईल ना ते फक्त कॅम्पसचे घेईल. कॅम्पसचे चांगले. हां जर हाय रेटमध्ये ते वेगळी गोष्ट आहे, आणि कॅम्पसचे बजेटमध्ये कम्फर्टमध्ये भेटतात. तर काय चला आम्ही पोचलो आता रेल्वे स्टेशनवर. असं वाटतंय ना मी पण गावालाच चाललेलं आहे, पण मी नाही चालला यार. आता काय करू शकता, जाऊ मी जाऊन आला सुरत, तर मम्मी पप्पा जातील सुरतला. या वर्षात तुझा दुसरा वेळेस आहे ना मम्मी सुरत? मामाच्या लग्नाच्या शॉपिंगला गेली होती मम्मी सुरतला, आणि आता चाललेली आहे लग्नाला गेली. वंदे भारत चालली गाईस. बघा
वंदे भारत मालगाडी नाही ग, मजा करतोय ना. तुला माहित नाही का कशी दिसते ती? तिरंगा सारखी नाही ग, पूर्ण पांढऱ्या कलरची बुलेट ट्रेन सारखी आहे. मालगाडी चाललेली इथं. त्या मधल्या मालाला पण थंडी वाजत असेल ना, म्हणून तिच्या अंगावर आहे ना पांढऱ्या कलरचा पट टाकलेला आहे. बरोबर आहे, म्हणून मधल्या मालाला थंडी नाही वाजत आहे. प्रदीप मिश्राजी परत आले का ग? परत आले वाटतं. सध्या ट्रेन आलेली आहे भुरत म्हणतो, सुरत भुसावल एक्सप्रेस. टॅक्सीचं केलेलं आहे. नंबर पाहिजे. अरे जा ना बेटा बाहेर. जाऊ का मी? हा जा जा. मी बसवून देतो ना तुम्हाला. सेफ्टी ज्यांची पण बॅग आहे त्यांनी का सेफ्टी लावलेली. वा बघ ग. तुम्ही पण जाऊ का मी? हा जा. भेटली जा का? बाय 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 बाय. मार कोण आलाय माझ्या हातून. बाय बाय. नंतर पाहिजे रे मी. जा रे तू काय पाहिजे मला? गाईस तर चला मम्मी पप्पांना बसवलेलं आता ट्रेनमध्ये. मी फक्त आला होता सोडायला. आता जातो मी घरी. जेवण बाकी आहे. आता मला आहे ना व्हिडिओ अपलोड पण करायचा आहे, आपला व्लॉग. चला गाईस मी आलो होतो आता घरी आणि करतो आता जेवण. आणि जेवणाला आहे ना आज ही थाली आणली होती, जे मम्मी पप्पा पण 2 घेऊन गेले ट्रेनमध्ये जेवणासाठी. तुम्ही काय खाताय बेब्यानी? हीच का? पनीरची भाजी आहे, मिरचीची भाजी आहे, वरण आहे, त्यानंतर हे समोसा आहे आणि सॅलेड, भात, पोळी. गाईस तर मी या ब्लॉगला करतो इथे एंड. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसतील तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. राधे राधे. बाय बाय.